ए कोण आहे का रे? हॅलो, कोण आहे का? काय झालं रे? पाणी बॅगी दे, बॅगेमध्ये पाणी येतो घे. पोचलो मित्रांनो वरती. असंख्य सुंदर अशी सह्याद्री मित्रांनो. काय आहे जीवन आणि काय आहे मृत्यू? मृत्यू तर ते सारखं घरात बसून राहणं आणि जीवन म्हणजे ते माझ्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवरती सारखं भेट देत राहणं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जो पॉइंट आहे ना त्याचं पाहिलं आहेत ना खूप सुटलेलं आहेत का? तर शिव सकाळ मित्रांनो, कसे आहात? मी मजेत न स्वागत आहे पुण्यात आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण कुठे आलो आहोत? तर आज आपण आलो सरसगड पाहायला. तर सरसगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामध्ये येतो आणि त्यासोबत आपल्यासोबत आज एक जोडीला मित्र आहे. तो त्याच मित्राला ओळखता सुद्धा, तर तो म्हणजे आपला सचिन. आपल्यासोबत मागच्या गोरखगड ब्लॉगमध्ये सुद्धा होता तो. तर आजचा आपला सरसगडचा ट्रेक पुन्हा एकदा चालू करणार आहोत. तर त्याला आपण आता ट्रेकिंगला सुरुवात करू. सकाळचे 6 वाजता आम्ही घराच्या बाहेर पडलो तर ते ह्या किल्ल्यावरती येण्यासाठी. सरसगड हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या पाली तालुक्यामध्ये येतो. ह्या किल्ल्याची उंची समुद्री सपाटीपासून 444 मीटर एवढी आहे. हा किल्ला त्याच्या नावाप्रमाणे सरस आहे. किल्ल्याच्या खाली सुप्रसिद्ध अष्टविनायक म्हणजेच बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. मंदिरातून दर्शन घेऊन सकाळचे 8 वाजता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोचलो. तदनंतर आपण सुरुवात केली तर ते म्हणजे आपल्या ट्रेकिंगसाठी. मित्रांनो, पाली विलेज म्हणजे आपला पाली विलेज हा आपला बेस्ट विलेज आहे आणि बेस्ट विलेज पासून आपण आल्यावरती आपल्याला इकडे सर्वात पहिले पाहायला मिळतं तो म्हणजे हा किल्ला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर जास्तीत जास्त म्हणजे उन्हाचा तडाखा पडल्यामुळे आपल्याला किल्ला एवढं काही खास करून दिसत नाहीये. पण आता आपण समोर आल्यावरती आपल्याला हा इकडे काही एरो पाहायला मिळतात. त्या एरो तुम्ही पाहू शकता. गडाकडे जाण्याचा मार्ग मित्रांनो, तर या मार्गावरून आपल्याला आता किल्ल्यावरती जायचं आहे. तर आपण जाऊयात आता. कोणत्याही गडावर जाताना आपल्याला अशा एरोची खूप मदत होत असते, कारण आपण आपल्या डेस्टिनेशनकडे बरोबर वाटेने चाललो आहोत हे आपल्याला कळून येतं. सकाळच्या सत्रामध्ये ऊन कमी असल्यामुळे आपण आपला कोणताही वेळ वाया न घालवता ट्रेकला सुरुवात करतो. तर मित्रांनो, पाहू शकता की खूपच दम लागलाय एवढं खालून वर येताना. आणि अजून तुम्ही पाहायला गेलं ना तर हा डोंगर आहे, हा सोडून तो किल्ला आहे ना तो सुद्धा चढायचा आहे. म्हणजे खूपच दम लागणार आहे. आणि रिस्की पॅच आय थिंक तरी इथले 5-6 आहेत आणि त्या रिस्की पॅच साठी आम्ही इथे आलेलो होतो. म्हणजे आता आम्ही ठरवलंय की जिथे रिस्की पॅच तिथे आम्ही, असं आमचं ठरलेलं आहे. काय सचिन, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. उन्हाळा ऋतूमध्ये ट्रेक करताना हालत खूप खराब होऊन जाते. जसं जसं वेल निघून जात असते तसं हळूहळू उन्हाचा टेम्परेचर सुद्धा वाढत जात असतो. पुढे चालत चालत जाताच काही दादा मंडळी आपल्याला भेटतात. त्यांच्यासोबत आपण काही संवाद साधणार होतो. तर जस्ट मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता का आपल्याला काही दादा भेटलेले आहेत. तर दादा, नॅचरल दादा, तुम्ही कुठून आलात? मी कांदिवलीवरून. मुंबई कांदिवली. मुंबई कांदिवली. तर तुम्ही अजूनपर्यंत किती गड किल्ले ट्रेक केलेले आहेत? मी माझे स्वतःचे एकट्याचे 25 एक झालेत. आणि दादा तुमचे? माझे 30च्या पुढे एक गड किल्ले फिरून झालेत. आणि दादा तुमचे? एवढं 30-40. मग तुमचा सर्वात ठराविक ट्रेक कोणता होता? माझा सर्वात ठराविक ट्रेक म्हणजे माहुली किल्ला. माऊली गेला. माऊली किल्ल्यावर तुम्ही जास्त काय ज्यातून खूप ठराविक असा अनुभव केला? म्हणजे आम्हाला जी मेन वाट होती ते मला भेटली नाही. आम्ही चोरवाटेने गेलो आणि चोरवाटेने जाताना जोरात पाऊस सुरू, पावसात गेलेलो आम्ही. म्हणजे मान्सून सीझन आता गेल्या वर्षी गेलेलो आम्ही आणि खूप चोरवाटेने गेलो आम्ही. वाट शोधत पण शेवटी आम्ही झेंड्यापर्यंत पोहोचलो. आणि दादा तुमचा? माझा सर्वात चांगला ट्रेक म्हणजे कलावंतीन दुर्ग, कारण त्याच्यामध्ये एन्ड्युरन्स पॉवर जास्त लागते आणि ज्या वरती आपण गेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत. पण थोडी पण आपली जर नजर कुठे चुकीचे घेतली तर सर आपण दरीमध्ये पडू शकतो. आपल्याला जे दादा भेटले होते त्यांच्यासोबत संवाद साधून आपण पुन्हा निघालो गडाच्या वाटेकडे. गड चढत असताना खूप दमछाक होत होती. अशा वेळेला पाणी खूप गरजेचं असतं.
नाहीतर पाणी नसल्यामुळे आपल्यासोबत काही असं सुद्धा होऊ शकतं. काय झालं रे? पाणी बॅगीमध्ये पाणी येतो गे. तर मित्रांनो आपल्याला आता काही दादा भेटले तर दादांचा आपण इंटरव्ह्यू घेतला. तर दादा लोक आता गेलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की गडाच्या आपण खूप नजदीक म्हणजे खूपच जवळ आलेलो आहोत. पाहू शकता वरती जे किल्ला आपला सरसगड नावातच सरस आहे मित्रांनो. म्हणजे कसा असेल किल्ला तो सरसगड. सरसगड हा किल्ला त्याच्या नावाप्रमाणे सरस आहे. सरस या नावाचा अर्थ वरचढ असा सुद्धा होतो. या किल्ल्याचा आकार पुणेरी पगडीसारखा दिसतो म्हणून या किल्ल्याला पगडीचा किल्ला अशा नावाने सुद्धा संबोधतात. या किल्ल्यावरती वर्षभर पाणी पुरावे म्हणून या किल्ल्यावरती एकूण 10 पाणी टाके खोदलेले आहेत. मित्रांनो पुढे आल्यावरती आपल्याला एक छोटंसं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. पण त्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणीच नाहीये. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आहे तो पाण्याचा टाका आणि ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की सचिन तिकडे बघा आरामात चाललाय. कसल्याच त्याला काही घेणं नाही काय नाही. आपला ट्रेक एक ट्रेक होऊ दे तिकडे करतं. अशा कडकडत्या उन्हात पाणी या शरीरासाठी जास्त गरजेचं असतं. कारण काही वेळेला पाणी नसल्यामुळे घसा पूर्णपणे कोरडं होऊन जातं आणि त्यात हा दमछाक करणारा ट्रेक. अशा परिस्थितीमध्ये पाणी नाही मिळालं तर काही असं सुद्धा घडू शकतं जे आता माझ्यासोबत घडणार होतं. काय झालं रे? खूप छान लागलाय. पाणी बॅगीमध्ये पाणी येतो गे. मला पण मारण्याची आणला. तर मित्रांनो आपण बघू शकता इथे खूपच चढावा आणि आकाशला सुद्धा दम लागला. आकाशला सोडून मला सुद्धा दम लागला खूप. अजून तर खूप चढाई आहे. पण किल्ल्याला बघून असं वाटतंय याच्यापेक्षा जास्त चढाई जर असली तर आपण करू शकतो. बघा कसा दमलाय. खूप ताण लागले त्याला. घसा कोरडा पडला त्याचा. मित्रांनो जास्तीत जास्त पाणी कॅरी करा. मी ऑल टाइम सांगतो पाणी जास्त कॅरी करा. अशी 2 लिटरची बाटली असली ना तर ती घेऊन येऊन निघा. कारण की काय अशा किल्ल्यांच्यावर तुमची हालत टाईट होणार आहे. तुम्हाला पाण्याची जास्त गरज लागणार आहे. पाणी नसला तर काय सांगू तुम्हाला म्हणजे खूप जीव या होत आहे. तर पाणी जास्त कॅरी करा. जीवनात पाणी का जास्त महत्त्वाचं आहे हे आपल्याला परिस्थितीनुसारच समजतं. थोडा वेळ विश्राम केल्यावरती आपण पुन्हा एकदा आपल्या ट्रेकला सुरुवात करतो. किल्ल्यापासून आपण फक्त आता अर्धा किलोमीटर दूर होतो. सचिनला पाहू शकता. सचिन खूप उत्साहित आहे कारण की का त्याला सर्व म्हणजे हे गड किल्ले आहेत ना त्याला खूप आवडतात. मनापासून आवडतात आणि तो प्रत्येक गड किल्ल्यावरती आपल्या पाठी येतो. मित्रांनो सचिन जेवढ्या घाईमध्ये वर चढत होता तेवढ्याच घाईमध्ये मी सुद्धा वर चढत होतो. थोडा वेळ पुढे गेल्यावरती आपल्याला आता उभ्या कातल डोंगरामध्ये कोरलेल्या कातल पायऱ्या पाहायला मिळणार होत्या. मित्रांनो पोहोचलो. पाहू शकता पोहोचलो एकदम वरच्या टप्प्यावरती. मित्रांनो आलो वरती आणि वरती आल्यावरती आपल्याला या कातलामध्ये कोरलेल्या कातल पायऱ्या पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता या कातल पायऱ्या आणि ह्या कातल पायऱ्यावरून आता वर चढायचं आणि वर गेल्यावरती त्या 90 अंशाच्या पायऱ्या पाहायच्या. चला पोहोचला मित्रांनो वरती. असंख्य सुंदर अशी सह्याद्री मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज के जय. मित्रांनो आपण आता आलेलो वरती आणि हा तुम्ही पॅच पाहू शकता. रिस्की पॅच आहे. एवढा पण काही रिस्की नाहीये. छोटा रिस्की आहे आणि ज्या व्यक्तींना ज्यांना चढता येत नाहीये त्यांना रोपच्या साहाय्याने चढण्यासाठी इथे हुक पाहायला मिळतो मित्रांनो. तर ह्या हुकवरती इथे अटकून खाली रस्सी सोडण्यात येत असे आणि रस्सीवरती जे ट्रेकर्स असतात ते वरती येत असे आणि पुढे गेलो ते आपल्याला पाहायला मिळते. ही म्हणजे सुंदर अशी गुफा मित्रांनो. पहा तुम्ही ही गुफा आहे. छोटीशी एक बोगद्यासारखी एक टाईप आहे. तर आता आपल्याला आतमध्ये जायचंय. तर सध्या बॅटरी वगैरे घ्यायला लागेल आणि एक काठी सुद्धा हाताने घ्यायला लागेल कारण की आतमध्ये काय असलंच तर धोकादायक काम होऊ शकतो. तर मित्रांनो आपल्याला टॉर्च आहे आणि काठी सुद्धा आहे. तो लेट्स गो या डाव्या आतमध्ये. बॅटरीला उजेड नाहीये. बॅटरीला उजेड नाहीये बघा. आतमध्ये काय असेल बघू नका.
घाबरणारे घरी बसले काय कॅमेरा चालू आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आतमध्ये काहीच नाही, इकडने काहीच नाहीये. आतमध्ये घुसून आहे कारण की काय असलंच वगैरे चावला गेले तर आपलेच जीवनाचे हाल आहेत मित्रांनो. तर मित्रांनो चला आता बाहेर निघूया. आणि खूप अरुंद अशी वाट आहे, खाली चढता येत नाही ना चालता येत नाही. निघलो बाबा एकदाच बाहेर. ऐकू लागला खाली लागला. अशा इथे गुपेंदा तुम्ही मस्त्या करू नका. बिकॉज आता पाहिलं काय झालं माझ्यासोबत. अशा मस्त्या केल्या ना चांगले भोगाले तुम्हाला. तर मित्रांनो आता पाहू शकता या पहा त्या पायऱ्या कातलामध्ये कोरलेला 90 अंशाच्या. आणि इकडे पाहू सुद्धा हा आपला सह्याद्रीचा मावला आता बसला होता. खूप दम लागले त्याला, मी सुद्धा बसलो होतो. तर आता आपण सुरुवात करूया या पायऱ्या चढायला. पाहू शकता तुम्ही पायऱ्या. तर मित्रांनो पहिल्या पायरीला आपण आता पाया पडून जातो, तो म्हणजे वरती चढायला. तर चला. तर मित्रांनो आपण आता आलो आहोत किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाकडे. आणि हा पहिल्या दरवाजा मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता. आणि इकडे लिहिलेलं आहे किल्ले सरसगड प्रवेशद्वार दिंडी दरवाजा. या दरवाजाला मित्रांनो म्हणतात दिंडी दरवाजा. तुम्ही पाहू शकता हा दरवाजा एकदम सुंदर आहे. आणि दरवाजावरती आपल्याला हे असे किल्ले पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे किल्ले. आणि आता आपण दरवाजाच्या आतमध्ये जाऊ आणि आतमधला नजारा पाहू. मित्रांनो आतमध्ये आल्यावरती आपल्याला काय पाहायला मिळतं ते तुम्ही इकडे पाहू शकता. मित्रांनो हे तुम्ही पाहताय ना याला म्हणतात देवड्या. आता देवड्या म्हणजे काय, मी माझ्या मागच्या व्हिडिओ म्हणजे लोह गाळवती तुम्हाला सांगितलेलं की देवड्या यांना का म्हणतात. बिकॉज कारण की जो हा आपला जो पहिला दरवाजा आहे जो म्हणजे मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजाचे शिपाई असतात म्हणजे आपले जे मावले होते ते इथे बसायचे दरवाजाचे रक्षण करण्यासाठी पहारा देण्यासाठी. तर त्यांच्यासाठी राहण्याची सोय म्हणजे हा दिंडी दरवाजा. इथे बसून मात्र एकदम खूप चांगलं वाटतंय. म्हणजे असं प्रसन्न वाटतंय, वातावरण भारी आहे. कसं वाटतं तुला? मला मस्त वाटतंय. पण मला काही प्रश्न पडलेत या किल्ल्याबद्दल, ते मी तुला विचारतो. शिवाजी महाराज इथे राहायचे का? म्हणजे त्यांनी तर
तुला पहिली गोष्ट सांगायची, सहजासहजी तर जास्तीत जास्त किल्ल्याची मी माहिती देत नाही, आणि माहिती द्यायला गेलो तो व्हिडिओ 50 मिनिटाची वरती होऊन जाईल. तरी मी तुला शॉर्टकटमध्ये सांगतो. तर 1346 मध्ये जेव्हा निजामशाहीची स्थापना होती, मलिक अहमदने होता त्यांनी सूरगड, कोरीगड आणि हा सरसगड हे असे किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर इसवी सन 1630 मध्ये आदिलशाही स्थापित झाली बघ. तेव्हा आदिलशाहीमध्ये स्थापित झाल्यानंतर हे जे सर्व किल्ले होते सर्व आदिलशाहीमध्ये आले. आदिलशाहीमध्ये आल्यानंतर इसवी सन 1600 किती माहिती आहे 64 मध्ये का इसवी सन 1655 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व ठाणं वगैरे भिवंडी वगैरे परिसर होते ना, आणि हे परिसर ना हे सर्व आपल्या ताब्यात घेतले, म्हणजे स्वराज्यामध्ये आणले. तर चला मित्रांनो, आपण आता वरती चढू आणि या पायऱ्या पहा मित्रांनो. तर या पायऱ्याच्या वर जायचं आहे, आणि वरती आल्यावरती आपल्याला पाहायला काय मिळतं तर त्याला तुम्हाला दाखवतो. तर आपला हा बोर्ड पाहायला मिळतो आणि संपूर्ण किल्ल्याची अशी माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता सुधागड, घनगड, कोराईगड हे सर्व जे किल्ले आहेत ना हे या साईडला जे पाठीमागच्या बाजूला येतात मित्रांनो, आणि जे कर्नाला, माणिकगड ते ह्या बाजूला येतात मित्रांनो. आता तुम्ही खालून हा व्ह्यू पहा, असंख्य सुंदर असा व्ह्यू मित्रांनो, आणि खालत्याच्या पायऱ्या, आणि इकडे आपल्याला फ्लॅग दिसतोय पाहायला मित्रांनो. आपण आता आलेलो आहोत सेकंड पेजवरती, ते पाहू शकता. तर इथून आपल्याला तसं चढून जायचं आहे, तर चला चढून जाऊया. आणि दुसरी गोष्ट अशी की इथनं येताना मस्ती करू नका अजिबात. पहा खाली आधीच दरी आहे, खाली पडलात तर 96 पायऱ्यांच्या वर्षी खाली पडून खाली तुमचा मृत्यू स्वाहा, म्हणून आस्ती या आणि नीट जा. तर आपण आता आलेलो आहोत ते म्हणजे किल्ल्याची तटबंदी पाहायला. तर तुम्ही इकडे पाहू शकता, तर ही आहे किल्ल्याची तटबंदी. आणि काय गेलं सरडा होता मित्रांनो, तर पाहू शकता. आजच्या दिवशीच का सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडतात भाई. सरडा वगैरे सर्व काही दिसतंय. हा सो आता इथून आता वर आल्यावरती हे बघा, या बघा इथे पायऱ्या पाहायला मिळतात, या आहेत पायऱ्या. तर ही पाहू शकता मित्रांनो, ही आहे मित्रांनो तटबंदी. तुम्ही पाहू शकाल आपल्याला तटबंदी पाहायला मिळते. आणि आपण आता सरळ वर जाणार आहोत. तर मित्रांनो वर आल्यावरती आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. तर तुम्हाला पाण्याचं टाकं मी लवकरच दाखवतो, कारण की ते खूप सारे मधमाशा आहेत आणि त्या मधमाशांचं डंक लागा आधी आपण ते जाऊया. तर हा मित्रांनो पाण्याचं टाकं तुम्ही ते पाहू शकता, आणि ते खूप सारे मधमाशा फिरतात. मधमाशांच्या आत आपल्याला जायला लागेल. सचिन सुद्धा पलतोय मधमाशांच्या मुलं. आपल्याला जेव्हा म्हणजे किल्ल्याच्या खाली दादा भेटलेले त्या दादानी सुद्धा सांगितलेलं की इथे मधमाशा आहेत, तर मधमाशांच्या पासून चला लगेच निघत थांबू नका. आणि पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ जल पेयमेय पाणी इथे पाहायला मिळेल. तर इथे तुम्ही पाणी पिऊ शकता. जो पहिला जो टाका होता ना त्याच्यामध्ये सर्वत्र शेवल पसरलेले, त्यामुळे तुम्ही जास्त तिथे पाणी पिऊ शकत नाही. संपूर्णपणे सर्वकडे मधमाशा असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ करायला काही जमत नाहीये. तर इथे पाहू शकता ऐनाचं हौद म्हणतात मित्रांनो याला, म्हणजे एक हौद म्हणजे छोटीशी विहीर पाहू शकता. थोड्याच वेळात पुढे गेल्यावरती आपल्याला शस्त्रगारी पाहायला मिळते. शस्त्रगारी म्हणजे शस्त्र ठेवण्याची एक विशिष्ट जागा. पुढे आल्यावरती आपल्याला पाहायला मिळतं शस्त्रगारे, म्हणजे मराठ्यांचे जे शस्त्र होते, शस्त्रांचा साठा होता, दारू गोले सर्व काही ते इथे ठेवण्यात येत असे मित्रांनो. तर साठी तरी आपण आतमध्ये जाऊन पाहूया. तर तुम्ही इथे पाहाल की इथे जे तुम्हाला पाहायला मिळते ना संपूर्णपणे अंधेरा आहे. तर पाहू शकता तुम्ही काळोखी सर्वकडे पसरलेला ते आपला जो मावळी शस्त्रांचा साठा होता ना तो इथे ठेवून दिला मित्रांनो. आणि तिथे खाली पाहू शकता एक दोन आपल्याला होल्स पाहायला मिळतात. तर इथे काहीतरी अटकून ठेवायचे असं वाटतंय. पुढे आपले पूर्ण अशी खोल म्हणजे हे पाहायला मिळतंय. तर आपण आता आतमध्ये जाऊया. तर हे कोण आहे का रे? हॅलो कोण आहे का? कोणी नाही तर चला आतमध्ये जाऊया आपण आता. खूप अंधार आहे इकडे आणि अंधारामध्ये सचिन आता हे मग तो सांगू तर इकडे तुम्ही पाहू शकता संपूर्णपणे पसरलेले. पहा ना तुम्ही, म्हणजे आवाज सर्वत्र घुमतोय माझा. सचिन कमीत कमी किती लोक राहू शकतात? 250 ते 300 लोक इथे राहू शकतात. इथे राहण्याची सोय असावी मित्रांनो. आणि आता आपण बाहेर जाऊ आणि किल्ल्याच्या हाईट टॉपला जाऊया. मित्रांनो पाहू शकता तर हे आहे मध, पाहू शकता. म्हणजे आता ते सर्व काही मध जे टोकून झालेले आहे पाहू शकता. हे फेकून देऊ कारण की
मधमाशी पाहिलं तर वाटलं. ट्रेक करता करता आपल्याला किल्ल्यावरती खूप सारे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. थोड्याच वेळात पुढे गेल्यावरती आपल्याला मजबूत अशी तटबंदी व बुरुज पाहायला मिळतं. हे सर्व पाहून झाल्यावरती आपण आता किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा पाहणार होतो. महादरवाजा पाहून झाल्यावरती आपण सरळ किल्ल्याच्या वरच्या टप्प्यावरती जाणार होतो. म्हणजे खालून आपण दरवाजा पाहिला महादरवाजा, तिकडून सुद्धा येण्याचा मार्ग आहे. आणि तिकडून तुम्ही पाहिला म्हणजे दिंडी दरवाजा, तिथून सुद्धा म्हणजे कुणाला जर म्हणजे एकदम परफेक्टली किल्ला पाहायचा असेल तर तुम्ही त्या दरवाजातून येता. आणि जर तुम्हाला शॉर्टकटनी यायचं असेल तर तुम्ही या महादरवाजातून येता म्हणजे इकडली. तर त्याला आपण आता काही अवशेष पाहूया बोटायचे. तर पुढे आलं तर आपण पहाडी चौकी पाहायला मिळते. तर या पहाडी चौकीमध्ये पहारे ठेवण्यासाठी पहारेकरी ते असायचे आणि संपूर्ण प्रदेशावरती असे म्हणजे संपूर्ण इथे गडावरती पहारे ठेवण्यासाठी होत असे. तर तुम्ही ही पहाडी चौकी पाहू शकता. आता किल्ल्यावरती पाहायला गेलं तर किल्ल्यावरती पाहण्यासारखं खूप काही आहे. किल्ला अवघड सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी त्या किल्ल्यावरती म्हणजे चढाईची श्रेणी मध्यम आकाराची आहे. थोडंफार कठीण वाटतं, थरारक अनुभव सुद्धा मिळतंय आणि शिकण्यासारखं खूप सारं मिळतंय. ते एकदा नक्की या किल्ल्याला भेट द्या. तर आपण आता शेवटच्या पॉईंटवरती जात आहोत. आणि आता शेवटच्या पॉईंटवरती जात असताना सचिन तिकडे चढतोय आणि आपल्याला चढायचंय. तर चला. पंधराव्या शतकातील बहमनी राजाच्या इतिहासात सरसगडाचा प्रथम उल्लेख पालीचा किल्ला असा केलेला आहे. याचा अर्थ पालीचा किल्ला हा बहमनी काळात किंवा त्यापूर्वी बांधला गेला असावा. 1482 मध्ये मलिक नायबाचा मुलगा म्हणजे मलिक अहमदने शिवनेरी, सावण, लोहगड, तुंग, तिकोना, कोंडाणा, जीवदन, काहोजी, सारदुर्ग, तुंगी, तोरणा, माहुली हे किल्ले जिंकून त्यांनी तथा आपला मोर्चा पालीकडे वळवला. त्या काळात किल्ल्यावर राज्य करणाऱ्या पाकाण्यांचा नाश करून अहमदने सरसगड हा किल्ला ताब्यात घेतला. पुढे याच अहमदने सरसगडाच्या तटबंदी व बुरुजाची डागडुजी केली. सय्यद अलीने आपल्या बुरहान मासिर या ग्रंथात बुरहान निजामशहाच्या मृत्यूसमयी निजामशाहीतील असलेले एकूण 58 किल्ल्यांची नावे दिलेली आहेत. त्यात सरसगडाचा म्हणजे पालीच्या किल्ल्याचा असा सुद्धा उल्लेख येतो. दिनांक 30 डिसेंबर 1553 पर्यंत सरसगड निजामशाहीत होता. इसवी सन 1635 मध्ये मुघल बादशाह शहाजहान व विजापूरचा मोहम्मद आदिलशाह यांच्या संयुक्त सैन्याने निजामशाही काबीज केली. त्यानंतर उभयांच्यामध्ये झालेल्या तहानुसार निजामशाहीतील उत्तरेकडील भाग मुघलांना मिळाला आणि दक्षिणेकडील भाग हा आदिलशाहीला मिळाला. त्यावेळी सरसगड हा आदिलशाहीत समावेश करण्यात आला. इसवी सन 1647 मध्ये शहाजीराजांचे पुणे येथील कारभारी दादाजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सरसगड स्वराज्यात आला होता. इसवी सन 1671 मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणकरता गिरदुर्गांच्या डागडुजीसाठी आणि गडावर नव्या वस्तू उभारण्यासाठी जे अंदाजपत्रक तयार केले होते त्यात सरसगडाची 2000 खर्च करण्यासाठी तरतूद करून ठेवली होती. त्यावरून शिवकाळात सरसगड स्वराज्यात होता हे ठामपणे सांगता येते. सरसगड पंत सिंचवांच्या भोर संस्थानात होता. 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर थोड्याच वर्षात भोर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. तेव्हापासून पालीचा सरसगड स्वतंत्र हा भारताचा एक अविभाज्य घटक बनला आहे. तर थोड्याच वेळामध्ये समोर आल्यावरती आपल्याला बरखास्त अवस्थेमध्ये पडलेलं एक छोटंसं मंदिरासारखं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. तर हे तुम्ही इकडे पाहू शकता. ते हे स्ट्रक्चर आहे. तरी आपण आता बालेकिल्ल्यावरती आहोत आणि हा पहा मित्रांनो, हा आहे बालेकिल्ला. तर प्रत्येक बालेकिल्ला कोणत्या म्हणजे प्रत्येक किल्ल्यावरती सर्व उंच ठिकाणी असतो. उंच ठिकाणी बालेकिल्ला बांधतात आणि बालेकिल्ल्यावरती मंदिरसुद्धा असतं. तर या सरसगड किल्ल्यावरती आपल्याला हा मंदिरसुद्धा पाहायला मिळतं. तर हा पहा मित्रांनो मंदिर. दर्शन तर मित्रांनो झालं. आता आपण दर्शन घेऊ म्हणजे माझ्या राजाचं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. मित्रांनो काय आहे जीवन आणि काय आहे मृत्यू? मृत्यू तर ते याच्या सारखं घरात बसून राहणं आणि जीवन म्हणजे ते माझ्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवरती सारखं भेट देत राहणं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आता सध्या तरी मी खाली उतरलेलं बस आजच्यासाठी एवढंच. भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या नवीन ट्रेकिंग ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. तर चला.